Professor Dr. Ashok Kamble sir, and audience present in the auditorium. A very warm welcome of this workshop on stock exchange operation. Now I request Dr. Ashok Kamble sir to felicitate our guest speaker, Shri Ramkrishna Gaikwad sir. Thank you, sir. Before we begin the session, I would like to introduce Shri Ramkrishna Gaikwad sir. Gaikwad sir is an inspiring entrepreneur, financial advisor, and author. Sir has completed his master's degree in economics from Savitribai Phule Pune University. He combined academic expertise with a vision to empower individuals through financial literacy and wealth management. In 2003, Sir has founded Ram Gaikwad Financial Services, namely RGFS, a firm specializing in mutual Phoenix Rising, Slum to Millionaire, and autobiographical account that narrates his journey from humble beginnings to financial success. Shri Ramkrishna Gaikwad sir is committed to personal growth, financial education, and community impact, has made him a respected personality in his field in the mutual fund and an inspiration to many. Now I request to Shri Ramkrishna Gaikwad sir, please start your session. गुड मॉर्निंग मित्र मैत्रिणींनो. लेक्चर ऐकून किती जण बोर झालेत आतापर्यंत? रियालिटीमध्ये किती जणांना आयुष्यात सक्सेसफुल, यशस्वी आणि करोडपती बनायचंय? जेन्युइनली हात वर करा. आणि आजचा दिवस किंवा पुढचे 15 मिनिट जे आहेत ना, ते जर तुम्ही मनातून ऐकला आणि मनातून जर स्वतःशी कमिटेड राहिलात ना, तर बनवू शकता. तर मी तुमच्यापेक्षा वेगळा काहीच नाही. ह्याच कॉलेजचा स्टुडंट आहे मी. 2000ला पास आउट झालो BA इकॉनॉमिक्स, आणि त्याच्यानंतर विद्यापीठात गेलो MA इकॉनॉमिक्स. आणि तुमच्यासारखेच मलाही शौक होते. कॉलेज बुडवायचे, मंगलाला पिक्चरला जायचं, त्यामुळे ते सगळं केलं. पण एक कमिटेड होतो की आयुष्यात खूप मोठं बनायचं. आता पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे किती जण आहेत? बरीच गँग आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आनंदनगर किती जणांना माहित आहे? रेल्वे स्टेशनच्या बाजूला, रेल्वे ब्रिजच्या शेजारी. तिथं माझा जन्म झाला. 2004 पर्यंत मी तिथं होतो. म्हणून माझी ऑटोबायोग्राफीचं नाव आहे स्लम टू मिलेनियर. एक दिवस असेच तिथंच आनंदनगरमध्ये भांडणं झाले होते, आणि त्या दिवशी माझ्याकडे YCMचं बिल भरायला 1400 रुपये खिशात नव्हते. आणि आज बरोबर 20 वर्षानंतर जवळपास 450 कोटी रुपयाच्या ऍसेट मॅनेज करतोय. म्हणजे 1400 रुपये नसणारा मुलगा आज करोडोमध्ये कमवतोय. तर तुमच्यात आणि माझ्यात फरक काहीच नाही. फक्त एक डिसाईड करावं लागेल की आपणही करोड कमवू शकतो. ॲन्युअल 1 करोड इन्कम आल्यावर किती जणांना खरंच बरं वाटेल, आणि किती जणांच्या आई वडिलांना आणि स्वतःलाही आनंद होईल की आई वडिलांचे स्वप्न आपण पूर्ण केलेत. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यायची तयारी किती जणांची आहे हे लिहून ठेवा. म्हणजे आयुष्यात जर सक्सेसफुल बनायचंय ना, तर आज फक्त तुम्हाला एकच होमवर्क देतो मी, जो की आज रात्रीच लिहा की तुम्हाला आयुष्यात काय बनायचंय ते डिसाईड करा. ते कशासाठी बनायचंय आणि ते बनण्यासाठी तुम्ही किती मेहनत करायची तयारी ठेवताय
हे 3च पॉइंट. काय बनायचं आहे आयुष्यात, कशासाठी बनायचंय आणि ते बनण्यासाठी काय मेहनत करायची तयारी. आता जनरली काय होतं की ज्या दिवशी 2004ला जूनमध्ये 1400 रुपये नव्हते माझ्याकडे YCMचं बिल भरायला, त्या दिवशी मी म्हणजे भावकीचे भांडणं होते आणि त्या रात्री मी त्या YCMमध्ये खूप रडलो होतो. असं वाटलं होतं की समोरच्यांना मारावं, म्हणजे समोरच्यांना संपवावं किंवा आपण संपावं. म्हणजे तर आपण आत्महत्या करावी किंवा समोरच्यांचा मर्डर करावा. आणि चुलत भाऊच होते. जर त्या दोन्ही गोष्टी केल्या असत्या ना मी, तर मी इथं नसतो आज. एकतर स्वतःला संपवलं असतं किंवा समोरच्याला संपवलं असतं. पण मी स्वतःला बदलवू शकतो आणि आयुष्यात असा परत एकही दिवस येणार नाही की कुठलीही गोष्ट करताना मला पैसा नाही असं जाणवायलाच नाही पाहिजे. एवढा पैसा कमवायचा आहे आणि तेवढा पैसा कमवलाय. म्हणजे आज पाहिजे तर काही करू शकतो, पैशामुळं काही अडणार नाही आणि ते सगळं प्रामाणिकपणे झालेलं आहे. तर त्यामुळे ते काय होतं की आज तुम्ही तुमचे गोल डिसाईड करा. ज्या दिवशी मी 2002ला पास आउट झालो विद्यापीठातून, त्यानंतर रिझल्ट येण्या अगोदर मी क्रेडिट कार्ड कंपनीमध्ये कामाला लागलो. पगार होता 2200 रुपये आणि काम होतं डोर टू डोअर, ऑफिस टू ऑफिस जायचं, पेट्रोल पंपावर थांबायचं आणि क्रेडिट कार्ड घ्या म्हणून लोकांच्या मागे लागायचं. पगार 2200 रुपये. एक MA झालेला, विद्यापीठातून MA झालेला मुलगा, पण लाज सोडली होती. कारण मला लाज किंवा मोठेपणा मिरवत बसायचं नव्हतं, मला माझं करिअर घडवायचं होतं. म्हणून जे मुलं 10वी 12वीचे मुलं जे काम करतात ना, ते काम करत होतो रस्त्यावर. पण लाज कधी वाटली नाही. फक्त एक होतं करिअर घडवायचं आहे. आणि त्यातून मग म्युच्युअल फंडचा बिझनेस 2004मध्ये चालू केला. सुरुवातीला बोलता येत नव्हतं मला. आजही माझ्यापेक्षा जर बेट लावला ना, तर तुमच्यातला प्रत्येकजण माझ्यापेक्षा डबल टॅलेंटेड आहे. कारण आयुष्यात मला 12वीला फक्त 61% मार्क होते, ग्रॅज्युएशनला 56, MA इकॉनॉमिक्सला 58%, म्हणजे फर्स्ट क्लास कधीच नाही मिळाला. पण तरी आज भरपूर प्रोफेसर, डॉक्टर्स, CA लोकांनाही फायनान्शियल प्लॅनिंग शिकवतो. फक्त ते येतं आतून की मी माझ्यासाठी काम न करता समोरच्यासाठी काय युजफुल आहे. सोल्युशन म्हणजे आयुष्यात करिअर, जेवढे लेक्चर ऐकलेत ना, त्याच्यामध्ये फक्त एक ठेवा की मला समोरच्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायचं आहे. मग तुम्हाला काहीच विकायची गरज नाही. सोल्युशन मग कुठलंही असो, ते सोल्युशन दिलं की ऑटोमॅटिक पैसा येतो. पण पैशाच्या पाठीमागे पळायची गरज नाही. एक वेळ असा येतो की आपण थकलो ना तरी पैसा आपल्या पाठीमागे येतो. म्हणजे आपल्याला पळायची तर गरज नाही पडत, पण एवढा अनलिमिटेड पैसा येतो. फक्त ते पैशाच्या पाठीमागे पळायचं नाही. आणि याच्यासाठी 3च गोष्टी कराव्या लागतील मॅक्झिमम. आता ती तुमची कमिटमेंट तुमची स्वतःला असेल की फर्स्ट गोष्ट संगत बदलावी लागेल. जे मित्र मैत्रिणी गोल लाईफबद्दल सिरियस नाहीत किंवा फ्युचर ग्रोथसाठी जे बोलत नाहीत, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावं लागेल. जसं आपण बसच्या पाठीमागे बघतो ना, ट्रकच्या, सुरक्षित अंतर. कारण ते घडणार नाहीत, आपणही घडणार नाही. आणि आयुष्यातले एक कटू सत्य आहे की ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल असताना त्यावेळेस लोक तुम्हाला शोधत येतील, पण ज्यावेळेस तुम्ही फेल असताना, खास एकदम क्लोज लंगोटी यार म्हणतो ना आपण, तोही ओळख दाखवत नाही. त्यामुळे स्टेटस बोलतं. कटू सत्य आहे. आज किती मैत्रीण म्हटलं ना आपण, माझी खूप जीवलग मैत्रीण आहे किंवा जीवलग मित्र आहे, ज्यावेळेस तुम्ही फेल असताना त्यावेळेस तो तुम्हाला ओळखही नाही दाखवणार. आणि सक्सेसफुल लोक तुम्हाला फेल्युअर लोकांना जवळ कधी घेत नाहीत. जर आपल्याला सक्सेसफुल बनायचं आहे ना, तर आपल्याला सक्सेसफुल लोकांकडे जावं लागेल. ते लोक आपल्याला कडे येणार नाहीत. त्यामुळे संगत बदलावी लागेल. डेली मेहनत करावी लागेल, डेली, आणि ती स्वतःसाठी करावी लागेल. आणि तिसरी गोष्ट, मेहनत म्हणजे पुढची 5 वर्ष, 3 ते 5 वर्ष एवढी मेहनत करा ना की एक दिवस असं वाटायला पाहिजे की जीव जातोय की काय. फक्त 5-7 वर्ष खूप मेहनत करा. आजची मेहनत तुमची काय, अभ्यास करायचा आहे, खूप जीव तोडा अभ्यास करा. प्रत्येक
चॅप्टरच्या पाठीमागे किंवा बुकच्या पाठीमागे जे रेफरन्स बुक असतात ते वाचा. टेक्स्ट बुक सोडून द्या. टेक्स्ट बुकच्या एंडला जे रेफरन्स बुक आहेत ना ते वाचा. कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला करिअरमध्ये सक्सेसफुल बनवेल तो. फक्त टेक्स्ट बुक आणि मार्क्सच्या मागे नका लागू. आणि 3 ते 5 वर्ष मेहनत करावी लागेल, खूप मेहनत करावी लागेल. आणि मेहनत करून कोणी मरत नाही. उलट म्हणतो ना आपण की मेहनत करून किंवा पळून मी थकलो तर गुडघ्यावर चालेल. गुडघ्यावर चालून गुडघ्यातून रक्त आलं तर मी सरपटत चालेल. पण जोपर्यंत मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत जीव गेला तरी मी त्या जागेवर पडून नाही राहणार. खुरडत जाईल त्या ध्येयापर्यंत. एवढी जिद्द पाहिजे. आणि ती जिद्द आपण आपल्या घरच्यांसाठी, आई वडिलांच्या स्वप्नासाठी, आपल्या स्वप्नासाठी ठेवायला पाहिजे. तर तुम्हाला फेल करणारा जगात कुठलाही ब्रह्मदेव नाही. जर तुम्ही एवढी मेहनत केली तर कुठलाही देव फेल नाही करू शकणार. आणि तुम्ही जर मेहनत नाही केली, टाळमटिक्का केला, सवयी, मित्र, संगत जर वाईट ठेवली तर तुम्हाला कुठलाही ब्रह्मदेव कधी सक्सेसफुल नाही बनवणार. त्यामुळे कमिटमेंट तुमची स्वतःची पाहिजे. आणि ह्याच कॉलेजमध्ये ह्याच डिसेंबरमध्ये आमचं प्रेमाचं सूत जुळलं. माझी बायको समोरच बसली की जिने आयुष्यात तिच्या लाईफमध्ये तिने पहिल्यांदा झोपडपट्टी बघितली होती. ऑप्शन होता तिच्याकडे मला सोडायचा. 2004च्या भांडणामध्ये ती पोलीस झाली नंतर, वायरलेस ऑपरेटर. त्यावेळेसही तिच्याकडे चॉईस होता मला सोडायचा. आणि आजही ती सोबत आहे. त्यामुळे प्रेम होणं, अफेअर होणं एक कॉमन आहे. फक्त ते प्रेम आयुष्यात घडवणारं पाहिजे, बिघडवणारं नाही. प्रेम करा आणि प्रेम करायला पाहिजे. प्रेमात ताकद खूप आहे. फक्त त्याच्यातून आपण घडायला पाहिजे आणि समोरचा पण घडायला पाहिजे. त्यातून बरबाद होणारं नसायला पाहिजे. एवढं आहे. मला वाटतं जास्त टाइम नाही आपल्याकडे. नंतर एकदा परत भेटू. ऑनलाईन तुम्ही राम गायकवाड किंवा रामकृष्ण गायकवाड हे यूट्यूबला जर सर्च केलं तर काही व्हिडिओ सापडतील. त्यामध्ये माझी जर्नी आहे. कोणाला हार्डबुक वाचायचे असतील तर फिनिक्स भरारी स्लम टू मिलेनियर किंवा फिनिक्स रायझिंग स्लम टू मिलेनियर असं मराठी आणि इंग्लिशमध्येही माझी ऑटोबायोग्राफी आहे. त्यामध्ये मी 0 पासून आजपर्यंत काय केलं ते सगळं आहे. 9वी मध्ये फेल झालो होतो. त्यावेळेस कचरा कुंडीतलं भंगार बेचून ते विकलं होतं भंगाराच्या दुकानात जाऊन. तेही दिवस होते आणि आजचेही दिवस आहेत. त्यामुळे आपण कसं बनवू शकतो किंवा काय बनायचं, पास्ट नाही बदलू शकत आपण, पण फ्युचर आत्ता ह्या क्षणापासून बदलणं आपल्या हातात आहे. तेव्हा आमच्या वर्गात मी आहे 800 मुलं. आम्ही ॲटो ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, टेम्पो ड्रायव्हर पासून वॉचमन, कुरिअर बॉय पासून आज आमच्याच वर्गातला एक विद्यार्थी आमदारही झालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अमित गोरखे, तोही आमच्याच वर्गातला. आम्ही एकाच बॅचचे, एकाच वर्गातले. त्याचा जिओग्राफी होता, आमचा इकॉनॉमिक्स होता. 2 पोलीस इन्स्पेक्टर झालेले आहेत. बरेच जण पोलीस आहेत. म्हणजे सेम वर्गात फेल लोकही आहेत आमदार पदापर्यंत. आणि त्याचे 3-4 कॉलेजेस आहेत. 8चा मुलगा, 2 कॉलेजेस आहेत, 3 स्कूल आहेत. आणि तोही मुलगा कॉलेजला असताना कच्ची दाबेलीची गाडी चालवायचा. तिथून घडलेला आहे. तर मला वाटतं इथं मी बंद करतो. व्हिडिओ नक्की पहा आणि त्यातून काहीतरी बना. सोपं आहे. 2-3 करोड रुपये कमवणं सोपं आहे. फक्त मेहनत लागेल. आणि ती मेहनत 7 ते 10 वर्षाची लागेल. एक सिंपल रूल आहे. कुठल्याही गोष्टीत एक्सपर्ट व्हायचं असेल तर 10,000 आवर्सची प्रॅक्टिस लागते. किंवा माझ्या भाषेत मी सांगतो 3 ते 5 वर्ष जीव तोड मेहनत करावी लागेल. म्हणजे अक्षरशः गाढवासारखी मेहनत करावी लागेल. तर काही वर्षानंतर तुम्हाला रेसच्या घोड्यासारखे पैसे मिळतील. आयुष्यभर बसून जगू शकता तुम्ही. पण सुरुवातीचे 5 वर्ष जर तुम्ही टाइमपास केला ना, आयुष्यभर
मिडल क्लास भिकारी आणि तडजोड करत जगावं लागणार आहे. तर सुरुवातीचे 5 वर्ष मेहनत करायचे का आराम करायचा, हा प्रश्न तुमचा आहे. तर थँक्यू. मला वाटतं 1-2 काहीतरी प्रश्न घेऊ, आहेत 5 मिनिट. कुणाला काही विचारायचं असेल पर्सनल करिअर आणि हे, विजय सरांना मी एक हे पाठवलं होतं, काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तो फक्त शीट सर शेअर करा नंतर सगळ्यांना. 350 पेक्षा जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, वेगवेगळे करिअर तुम्हालाच. फक्त बेसिक म्हणजे टीचर, अकाउंटंट, CA हे सोडून खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत कॉमर्समध्ये. आज प्रत्येक सेक्टरमध्ये फेल होणारेही बिझनेस आणि लोक आहेत आणि सक्सेसफुल होणारेही बिझनेस आणि लोक आहेत. पण काय होतं की आज जर एखादं सेक्टर फेल होणार असेल तर तिथं कोणीच जाणार नाही ना, पण तिथं पैसे कमवणारे लोक आहेत. आणि आज जर एखादं सेक्टर किंवा जॉब खूप पैसे कमवून देणार आहे तर अख्खी जनता तिकडेच जाईल. पण असं काहीच नाही, आपल्यावर आहे आपण किती कोप होतो आणि आपण किती स्ट्रॉंग होतो आणि स्पेशलाइज होतो. त्यामुळे सगळं होतं, फक्त डिसाईड करावं लागेल. आणि ते मग सांगितलेलं तेवढं फक्त डिसाईड करा, का बनायचंय, काय बनायचंय आणि त्यासाठी काय करायचंय. तर थँक्यू. कुणाचा काही डाऊट क्वेश्चन असेल तर 1-2 विचारले तरी चालतील जर टाइम असेल तर. आदर्श बघितलं तर आई वडील आणि आंबेडकर होते. कधीतरी वाटायचं लहानपणी फोटो बघितले ना आंबेडकरांचे की आपण पण आयुष्यात कधीतरी सुटाबुटात असावं. का असावं माहीत नाही, पण होतं. आणि आई वडील का, तर वडील माझ्या रस्त्यावर मजूर होते. मजूर अड्ड्यावर आपण जसं थांबतो ना, सकाळी बघतो ना येताना सिग्नलला लोक थांबलेले असतात काम शोधत, तसे माझे वडील होते. त्यामुळे मेहनत करायची हे लहानपणापासून पक्क होतं, कारण वडील मेहनतीच बघितले होते, रस्त्यावरचे मजूर होते. त्यामुळे हे 2 आदर्श होते माझे. अजून मुलींपैकी, इकडे मुलांपैकी बघा, घरातूनच प्रश्न आला. म्युच्युअल फंडाविषयी तर काहीच बोलला नाही. म्युच्युअल फंडाविषयी बोलायला सुधाकर कुलकर्णी आलेत. मी बोललो तर खूप आहे. रिअल प्रॅक्टिस आहेत माझ्याकडे. जवळपास आज जगभरात 3000 फॅमिलीज आहेत. भारताच्या बाहेर मी सहसा म्हणजे पुण्याच्या बाहेरच जात नाही, पण जगभरात 15 देशांमध्ये क्लायंट आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये असा एकही पिनकोड नाही, एकही पिनकोड जिथं माझा क्लायंट नाही. आणि एक चॅलेंज लावतो, तुमच्यापैकी कोणीही तुमचा एरिया सांगावा आणि त्याच्या 500 ते 700 मीटरमध्ये क्लायंट नाही, अशी एकही जागा नाही. त्यामुळे मेहनत करायची. भारतात 20-22 स्टेट्समध्ये क्लायंट आहेत. 70% लोकांनी मला बघितलं नाही आणि मी त्यांना बघितलं नाही. अजून कोणी? सगळ्यात मोठा क्लायंट 30,000 सुरुवात झालेला आज 51 कोटी रुपये आहेत त्यांचे माझ्याकडे रिटेल क्लायंट. जे राजदेरकरांचं तुम्हाला सांगितलं होतं ना, 300 रुपयाची SIP. SIP पैसे खूप बनतात. 15,000ची SIP 15 वर्ष केले की 1 कोटी रुपये बनतात. 100 कोटी बनवणं सोपं आहे आज, फक्त सुरुवातीपासून बनवावं लागेल. वॉरन बफे किंवा 5 पुस्तकांचे पण मी नावं दिलेत त्यामध्ये, ते तुम्हाला सर पाठवतीलच ते शीट, की फॉलो कुणाला करायचं, कोणत्या लोकांना फॉलो करायचं ते आहे. बुक्स दिलेत यूट्यूबवर, त्या लोकांचे चॅनल पहा आणि बुक्सची नावं पण दिलेत, ते तुमच्या ग्रुपवर सर पाठवतील. तर काय होतं की फक्त ट्रेडिंग अवॉइड करा. तुमचं करिअर हे ट्रेडिंग नाही आणि शेअर मार्केट हे दररोजचं पोळी भाजी भाकरी खाण्यासाठी नाही. शेअर मार्केट हे तुमच्या करिअरमधून पैसे कमवून झाल्यानंतर ते प्रॉपर वेनी इन्व्हेस्ट करून अजून श्रीमंत बनण्यासाठी आहे. तुमच्याकडे 5-10 हजार रुपये घेऊन मी लाभेन आणि करोडपती बनेन ह्याच्यासाठी शेअर मार्केट नाही. त्यामुळे तुमचं करिअर पहिलं फोकस ठेवा, ट्रेडिंगच्या मागे लागू नका. पहिलं करिअर सेट करा, मग इन्व्हेस्टर बना. ट्रेडर कधीच बनू नका. ट्रेडरची मेंटॅलिटी आणि जुगाराची मेंटॅलिटी एकच आहे. सायकोलॉजिकल केमिकल लोचा तोच आहे. त्यामुळं
ट्रेडर आणि जुगारी, मटका खेळणारा आणि 3 पत्ते खेळणारा आणि सूडबूट घालून ट्रेडिंग करणारा, तिन्ही लोक एकच आहे मेंटॅलिटीने. कारण त्या तिघांना रातोरात श्रीमंत व्हायचं असतं आणि जे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे ट्रेडिंग अवॉइड करणे, इन्व्हेस्टर बनणे. वॉरन बफेट आज जगातला रिचेस्ट पर्सन नाही, पण तो कधी रिचेस्ट पर्सन झालाय 70 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर. फर्स्ट बिलियन त्यांचा होता वयाच्या 60व्या वर्षी. आज जवळपास $250 ते $250 बिलियन ॲसेट आहे त्यांची. पण पहिला बिलियन बनायला त्यांना वयाच्या 14व्या वर्षी सुरुवात केलं. वयाच्या 60व्या वर्षी फर्स्ट बिलियन बनले होते ते. एवढी प्रोसेस लागली होती 1 बिलियन बनवायला, आणि तिथून 30 वर्ष लागले, 30-40 वर्ष 245 बिलियन बनवायला. कंपाऊंडिंग. त्यामुळे ते आहे. अजून काही नेक्स्ट लेक्चर आहे? हां बरं, तू लेडीज फर्स्ट. SIP मध्ये जोखीम आहे. हो, रिस्क आहे. रिस्क कधी आहे? तुम्ही 1-1.5 वर्षासाठी जर SIP करत असाल तर रिस्क आहे. कधी कधी 3 वर्षाचे SIP चे रिटर्नही मायनस असतात. पण मोर दॅन 5 इयर जर SIP असेल तर लॉस कधीच नाही होत. अजून एक सीट नंतर मी शेअर करेन. ज्यांनी PPF मध्ये 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले असतील गेल्या 25 वर्षापासून, त्याचे जवळपास 30 लाखाचे आज 90 लाख रुपये झाले. आणि ज्यांनी 10,000 रुपये महिना SIP केले असेल 25 वर्षापासून, त्याचे आज जवळपास 6 ते 7 कोटी रुपये. 25 वर्षात मार्केट खूप पडलं, 40, 25, 30, 50% पडलं. पण त्यावेळेस जर पैसे घाबरून विड्रॉ केले तर रिस्क आहे. त्यावेळेस विड्रॉ करायचे नाही, त्यावेळेस अजून इन्व्हेस्ट करायचे किंवा टाइम वाढवायचा. 5 वर्षापेक्षा जास्त SIP असेल तर सहसा लॉस नाही होत. पण तुम्ही गेल्या वर्षी इन्व्हेस्ट केले असतील आणि मार्केट पडलं आणि तुम्ही घाबरून विड्रॉ केले तर लॉस होऊ शकतो. ती रिस्क आहे. त्यामुळे व्होलॅटिलिटी रिस्क कायम आहे, पण प्रिन्सिपलची रिस्क 5 वर्षानंतर 0 होऊन जाते. त्यामुळे ते गेल्या 44 वर्षापासूनचे SIP किंवा म्युच्युअल फंड किंवा सेन्सेक्सचे रिटर्न 44%. 44 वर्षाचे रिटर्न 16.5%. गेल्या 20 वर्षाचे रिटर्नही 16%. गेल्या 10 वर्षाचे रिटर्नही 16%. गेल्या 44 वर्षात खूप क्रायसिस आले, स्लोडाऊन आले, भरपूर इव्हेंट झाले, पण जो थांबला त्याचे पैसे बांधले. आज माझ्या 100% इन्व्हेस्टमेंट, 100%. माझी पहिली SIP 500 रुपयाची सुरुवात झाली होती 2005 मध्ये. त्यानंतर जेवढं इन्कम वाढलं तेवढं माझं फक्त SIP आणि स्टॉक्समध्ये. मी लाईफमध्ये कधीही FD आजपर्यंत नाही केली. ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट एक काही नाही माझी. PPF अकाउंट नाही. त्याच्यामुळे मी ॲट द एज ऑफ 42 फायनान्शियली फ्री झालो. 42व्या वर्षी मी जरी डिसाईड केलं असतं मला काहीच नाही करायचं तरी माझ्या घरात 3-4 लाख रुपये दर महिना फक्त इंटरेस्ट आला असता. ते फायनान्शियल फ्रीडम. ह्या क्षेत्रात येण्याचं एक कारण क्रेडिट कार्ड विकता विकता मी एकदा क्रेडिट कार्ड विकायला आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये सिडॅकमध्ये गेलो होतो. मग सिडॅकमध्ये एका इंजिनियरला क्रेडिट कार्ड दिल्यानंतर त्यांना मुलगी झाली होती. मी ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड विकायला गेलो. त्यांना वाटलं की बँकेचा एम्प्लॉई आहे आणि ते म्हटले की आपकी बँक मनोज सिन्हा असं नाव होतं त्यांचं. तर ते म्हटले की राम मुझे वो बच्चे के फ्यूचर के लिए इन्वेस्ट करना है. म्हटलं ठीक आहे. आणि हे मेसेज पक्का लक्षात ठेव बरं का तुम्ही. मी म्हटलं ठीक आहे, मैं इन्फॉर्मेशन लाके देता हूँ. आता मी त्यांना त्या दिवशी क्रेडिट कार्ड दिलं, माझं काम संपलं होतं. दुसऱ्या दिवशी मला तिथं जायची काही गरज नव्हती कारण माझा संबंधच नव्हता. तरीही मी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडमध्ये गेलो. तिथं ते ब्रोशर घेतलं आणि दुसऱ्या दिवशी इन्शुरन्सला ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सला तिथं जाऊन त्यांना ब्रोशर दिलं आणि त्यांना सांगितलं की ही माहिती आहे जे की माझी गरज नव्हती. पण तिथून काय क्लिक झालं की मी तिथून सिडॅकमधून, मी युनिव्हर्सिटीतच होतो MA ला, मी सिडॅकमधून बाहेर पडल्यावर जस्ट विचार केला की हे असं काय की लोक स्वतःहून मागतायत.
क्लिक झालं. परत तिथून मी JM रोडला ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड पाशंकर ऑटोच्या बिल्डिंगमध्ये वर 4थ्या मजल्यावर ऑफिस होतं इन्शुरन्सचं. तिथं जाऊन मी त्यांना विचारलं की मला हे विकण्यासाठी काय करावं लागेल. मग ते म्हटले IRDची एक्झाम द्यावी लागेल, मग तुम्ही एजंट व्हाल, मग तुम्ही विकू शकता. मग तशी ती एजन्सी घेतली आणि तिथून मीच सुरुवात झालो. म्हणजे मी पहिला इन्शुरन्स एजंट झालो 2002ला, 12 डिसेंबर 2002 आणि 2004ला मग म्युच्युअल फंड चालू केला. अक्कल मला इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड आणि ह्या कॅल्क्युलेशन आणि मार्केटची झिरो होती. अक्कल म्हटलं तर झिरो होतं, माहिती काहीच नव्हतं. पण जिज्ञासा, शिकायचंय मला, मी शिकत गेलो. आजही मला 5 वाक्यही इंग्लिश बोलता येत नाहीत. मला माझ्या लाईफमध्ये गणित आणि इंग्लिशमध्ये 35 आणि 52% वर मार्क मिळाले नाहीत. इंग्लिशमध्ये 37 हायेस्ट मार्क आहेत माझे आत्तापर्यंत आणि गणितामध्ये 52 आहेत. पण नाही अडलं काय, फक्त ते प्रामाणिकपणे कष्ट करत गेलो. त्यामुळे तुम्हाला जी मनात भीती असेल ना की आपलं काय होणार काय नाही, करत राहायचं, शिकत राहायचं, फक्त प्रामाणिक राहायचं. अजून काही? संपला टाइम संपला की सांगा बरं का. सिनियर FD करायची FD एमर्जन्सी म्हणून करावी. जर तुम्हाला 1-1.5 वर्षाच्या अगोदर पैसे लागणार असतील तर FD करावी. नाहीतर म्युच्युअल फंडचे बॉन्ड फंड आहेत, ट्रेजरी फंड आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे. FD सहसा खूप रेअर ह्याच्यामध्ये असेल तर करावी. टॅक्सेशन बघितलं तर FD नाही परवडत. त्यापेक्षा मनी मार्केट फंड किंवा ट्रेजरी फंड्स त्यामध्ये इन्व्हेस्ट करावे. कुठली मल्टीकॅप मल्टीकॅप फंड घ्यायचा कुठलाही, 100 रुपयेपासून सुरुवात होतो आणि करून घ्या. सगळ्यांनी घरी गेल्यावर ना SIPची माहिती घ्या, सुरुवात करून घ्या. मी तर माझं मार्केटिंग करत नाही, पण तुम्हाला पुढेही कधीही करिअर वाईज आणि मार्केट वाईज जही काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, नाथ ब्रह्म इडली आहे तिथंच, त्याच्या एंडचं शॉप आपलं आहे आतल्या बाजूने, राम गायकवाड फायनान्शियल सर्व्हिसेस. आणि पिंपरी चिंचवडवाल्यांसाठी जय गणेश विजनमध्ये जे थिएटर आहे त्याच बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे, पहिल्या मजल्यावरच, राम गायकवाड फायनान्शियल सर्व्हिसेस. इथंही येऊ शकता, करिअर वाईजही आणि मार्केट वाईजही. त्यामुळे प्रत्येकाने 100 रुपयाची तरी SIP करा, कुठेही करा पण करा. अजून आता मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. ETF केलं तर कधीही चांगलं. इंडेक्स फंड म्हणजे फंडपेक्षा फरक काय पडतो की ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हाला एक्सपेन्स रेशो कमी लागतो. म्हणजे समजा मी इंडेक्स फंड विकला तर मला समजा 0.5% कमिशन मिळणार आहे. ते तुम्ही ETF थ्रू घेतलं तर तुमचा एक्सपेन्स रेशो 25-30 पैशाने अजून कमी होतो. त्यामुळे मे बी प्रोबॅबिलिटी रिटर्नची जास्त होते. पण इंडेक्स फंड किंवा डायरेक्ट इन्व्हेस्ट करताना स्वतःची कमिटमेंट तेवढी नसते. त्यामुळे जनरली कधीही एक सारथी असावा, ॲडवायझर असावा, आणि तो ॲडवायझर तुमच्या भल्यासाठी काम करणारा असावा, ना की त्याच्या कमिशनसाठी. अर्जुन धनुर्धारी सगळ्यात चांगला होता, कृष्णापेक्षाही चांगला होता. देव कृष्ण होता, पण सारथी म्हणून त्यांनी काम केलं. त्यामुळे आयुष्यात एक चांगला गाईड कधी कुठल्याही बाबतीत असावा, ज्याच्यावर आपण ट्रस्ट करू शकतो. पण ETF ऑलवेज बेस्ट. चला, थँक्यू. आणि नंतर तुमचे प्रश्न असतील तर माझा नंबर मी देतो, लिहून घेतला तरी चालेल. असं एकच मेसेज पाठवून तुम्ही नंतर परत भेटायला आलात तरी चालेल. 9822423008. ऑफिस जवळच आहे आणि कधी आलात तरी वेलकम आहे. इन्व्हेस्ट नाही केले तरी वेलकम आहे. चला, थँक्यू, धन्यवाद. आणि सगळ्यांच्या फ्युचर ग्रोथसाठी भरभरून शुभेच्छा.